चालतंय. मित्र, काल मी नागार्जुन बुद्ध विहारमध्ये ग्रंथ वाचते वेळेस एका ठिकाणी असं होतं, सिद्धार्थ गौतम म्हणजे तथागत भगवान बुद्ध यांचे वडील, यांच्या वडिलांजवळ एवढी संपत्ती होती की त्यांच्या शेतामध्ये त्या काळात 1000 नांगर चालत होते. तर 1000 नांगर चालणाऱ्या राजाजवळ एवढी संपत्ती असून देखील, एवढं वैभव असून देखील आपल्या मनासारखं आपल्या पुत्राला घडवता आलं नाही. त्याचं कारण सिद्धार्थ गौतमांचं मन हे संसारामध्ये नव्हतं, तर एक सत्य शोधण्यासाठी होतं. म्हणून ते कधीच संसारामध्ये रमले नाही. पण शुद्धोधन राजांना सिद्धार्थ गौतमाला संसारामध्ये रमवायचं. तर आपण इतिहासामधून हेच घेतलं पाहिजे की आपण सुद्धा आपल्या मुलांवर किती आसक्ती केली पाहिजे. आपण इतिहासामध्ये हे समजून घेतलं पाहिजे, एका राजाला जमलं नाही आपल्या मनासारखं आपल्या मुलाला घडवायचं, तर आपण सुद्धा आपल्या मुलांवर कुठल्याही गोष्टीची आसक्ती करू नये. हा, आपण शिक्षण देऊ शकतो, आपण एक चांगला त्यांना विचार देऊ शकतो, आपण त्यांना एक चांगलं वळण देऊ शकतो, पण कुठल्याही गोष्टीवर आसक्ती करून माझ्या मनासारखं झालं पाहिजे हे विचार मात्र बिलकुल केलं नाही पाहिजे. नाहीतर आपल्या वाट्याला पुन्हा एकदा दुःख येते. म्हणून तथागत भगवान बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्ही आसक्ती करू नका, मध्यम मार्ग स्वीकारा.